अजून एखादी गोळी झोपेची वगैरे? नको. पाण्याचा ग्लास जवळ ठेवू? हो. दिवा घालू? तुम्हाला हवा असेल तर घालवा. पण काय केवढे प्रश्न विचारताय तुम्ही? आता तुम्हीच तसं काही म्हणालात, विचारल्याशिवाय काही करत जाऊ नका म्हणून. त्याचा हा अर्थ काढलात तुम्ही? छोट्या छोट्या गोष्टी विचारण्याची गरज नाहीये काही. पण तुमच्या मते आता छोटी गोष्ट कुठली आणि मोठी गोष्ट कुठली हे कसं कळणार मला? राजवाडे, विमान विकत घेऊ का हे विचारा, कारण ही मोठी गोष्ट, मोठा प्रश्न. पण राजवाडे, टिकल्यांचं पाकिट विकत घेऊ का हे विचारायची गरज नाहीये, कारण तो छोटा प्रश्न आहे, छोटी गोष्ट आहे. ठीक आहे? हे ते आलं माझ्या लक्षात. पण म्हणजे रोज असं शिंकलं तरी गोळ्या घ्यायच्या ही मोठी गोष्ट आहे. आणि आपलं बीपी शूट झालं तरी डॉक्टरकडे वगैरे जायचं नाही, म्हणजे ते काही महत्वाचंच नाहीये. ही अगदी छोटी गोष्ट आहे असं का? ते जरा कन्फ्युजिंग आहे सगळं. सिरियसली घेतोय मी हे सगळं, म्हणून एवढी औषधं घेतोय. तब्येत चांगली राहावी हीच इच्छा आहे माझी, म्हणून ह्या गोळ्या घेतोय. कळलं? पण जर एवढ्या गोळ्या घेऊन तब्येत बिघडत असेल तर? म्हणजे कशाचाही अतिरेक वाईटच असतो ना. आले, छान टोमणे आले. आता माझं डोकं जे मगाशी दुखत होतं ना ते दुखणं बंद होईल, नाही का? बघा, माणसाचं डोकं दुखत असताना जसं वागायला पाहिजे ना अगदी तसंच वागताय तुम्ही. थँक्यू. माझ्यासाठी फक्त माझी डोकेदुखी थांबणं एवढीच गोष्ट आता मला हवी आहे. आणि त्याच्यावरती तुम्ही केवढं बोललात बघा. खरं तर डोकेदुखीची एक गोळी होती माझ्याकडे. परत गोळी? उठायच्या बसायच्या पण घ्यायला लागा गोळ्या आता. काय प्रॉब्लेम आहे? साधी डोकेदुखीची गोळी सुद्धा घ्यायची नाही मी? आता काय? बीपी चेक करून टाकू एकदा झोपायच्या आधी? नाही, कारण मी झोपतोय आता. मग मी प्रश्न नको विचारू? तुम्हाला हवं ते तुम्ही करा, ज्याने तुम्हाला बरं वाटेल. मी झोपतोय. नक्की? गुड नाईट. राजवाडे, आता काय? गुड नाईट. अरे वा, गुड नाईट. त्या गोळ्यांचा बॉक्स गायब करून टाकूया का? माझ्या गोळ्यांच्या बॉक्सला तुम्ही हात जरी लावलात ना तरी याद राखा. ओके.